या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या, हे सरकार काय त्यांचे हे पैसे काय त्यांच्या खिशातले आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? हे सगळे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि तेही पराभूत होणार आहे त्यावेळेला. हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलत आहेत की 1500 रुपये तुम्हाला देतोय, मतं द्या, नाहीतर आम्ही 1500 रुपये परत घेऊ. त्यांच्या बापदाद्यांचे पैसे आहेत. हा सरकारचा पैसा आहे, जनतेच्या करातला पैसा आहे. त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे. त्यांचाही कर सरकारमध्ये गेला, त्यातून त्यांना ते पैसे मिळतात. हे सगळे जे आहेत लोक, हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे. मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ घ्यावा. पण जेव्हा आमचं सरकारी, तेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ केली जाईल. 1500 रुपयात घर चालतं काय? आणि घर चालून दाखवावं. एकूण तुमचे राणा वगैरे आहेत त्यांनी किंवा त्यांच्या पत्नीनं आता घरीच असतील त्या चुलीवर पराभूत झाल्यामुळे. अजित पवार असं म्हणाले की आम्हाला पुन्हा निवडून द्या, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष चालू ठेवू. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ तोच आहे की लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूनं आणली नसून फक्त मतं महिलांची मिळावीत, विकत घ्यावीत या हेतूनं आणलेली आहे. अजित पवार हे स्वतः बारामतीमध्ये पराभूत होते. बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार. महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो, पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतात. या लाडक्या बहिणी एवढ्या लाचार नाही आहेत. हे जे सगळे आहेत बोलणारे, हे सरकारी लोचट मजनू आहेत बरं का. तर त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका. सरकारी पैशाची उधळपट्टी, भ्रष्टाचार, आमदारांना 50-50 कोटी रुपये, खासदारांना विकत घ्यायला 100-100 कोटी रुपये, नगरसेवकाची किंमत 5-5 कोटी रुपये पक्षांतरासाठी, आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये, ते सुद्धा मत दिलं नाही तर काढून घेऊ या धमक्या. ही या महाराष्ट्राची अवस्था आहे. तुम्ही म्हणाले होते की महाविकास आघाडी 2 सत्तेमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील. याबाबत नाना पटोलेंना विचारले असता हे म्हणाले की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे असं म्हणाले तर आम्ही ते गांभीर्याने घेऊ, अन्यथा आम्हाला ते याच्यावर विचार करण्याची गरज नाही, नंतर ठरवू. बरोबर आहे. 2019 साली मीच म्हणालो होतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. एक लक्षात घ्या, नाना पटोले बरोबर म्हणतात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, पण त्यांच्यासमोर कुणी एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचा आणि समोर सांगावं, म्हणजे माझं काय अडचण नाही. काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करू. पण नाना पटोले आमचे मित्र आहेत, त्यांची अडचण मी समजू शकतो, सगळ्यांची समजू शकतो. मी महाराष्ट्राला प्रिय असलेल्या चेहऱ्याविषयी म्हणतो. मी महाराष्ट्राला जो चेहरा हवा आहे, महाराष्ट्राच्या मनात जो चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणतो. मी नाना पटोलेंच्या मनात कोणता चेहरा आहे त्याच्याविषयी म्हणत नाही. मी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेच्या मनात कोणता चेहरा आहे, कोणता फेस आहे याच्याविषयी म्हणण्याचा मला नक्की अधिकार आहे. बरं का? याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ काय? काँग्रेसकडे चेहराच नाही असं नाही, असं नाही की त्यांनी सांगावं, त्यांनी सांगायला पाहिजे. लोकशाही आहे. बाळासाहेब थोरात आहेत, नाना पटोले, त्यांनी काँग्रेस पक्षानं सांगावं बाबा आमच्याकडे हे 10 चेहरे आहेत, त्यातला आम्ही एक निवडू. इकडं सुरू असताना भाजपकडून 150 जागा लढवण्यात येणार आहे आणि उर्वरित 2 पक्षाला 138 जागा मिळणार आहेत आणि भाजपच्या सगळ्या उमेदवारांची निवड निश्चिती करणं किंवा जागा वाटपाच्या संदर्भातलं सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या हातात देण्यात आलेलं आहे. अशी चांगली गोष्ट आहे. हे आमच्यासाठी अत्यंत शुभशगुन आहे. नरेंद्र मोदी हे जे प्रचाराला येणार असतील महाराष्ट्रात आणि अमित शहा, तर त्यांनी जास्तीत जास्त सभा महाराष्ट्रात मोदी आणि शहांनी घेतल्या पाहिजेत आणि
आणि फडणवीसांकडे या राज्याची सूत्र निवडणुकीची भाजपची असायला पाहिजे. हा महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. याचा अर्थ आमच्या 25 जागा नक्की वाढतील. 138 जागा त्यांच्या दोस्तांना मिळणार आहे. हा त्यांचा प्रश्न आहे का? हे शेवटी हे सगळे लाचारांना किती मिळणार? लाचारांना तुकडेच फेकायचे असतात ना, की त्यांनी निवडपणे घ्यायचे असतात. पण त्यांच्यामध्ये स्पर्धा लागली मुख्यमंत्री मी करतो लागून त्यांना स्पर्धा घ्यायला काय हरकत आहे? काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आणि एकटा जीव सदाशिव लाडका भाऊ आता कोणी राहिलाच नाही. आम्ही आहोत ना सगळं. आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? शिवसेना की तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे आमचा बाली बाका झाला नाही. ठीक आहे, तुम्हाला काही काळ सत्ता मिळाली, पण उद्याचा काळ हा आमच्या शिवसेनेचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. ज्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, त्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत आणि कुटुंबाच्या गप्पा मारू नयेत. महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे ते महाराष्ट्राला कधी कळेल? आपल्या होत आहे, चालू आहे ना. जागा वाटप सुरू आहे आमचं. उद्धव ठाकरे दिल्ली दौरे पर गए थे तो वहाँ पे उनकी अंतर्राष्ट्रीय आरोपी जो है उनका से मुलाकात हुई है, ऐसा आरोप संजय ने संजय जी को मुझे मालूम नहीं. शरद कोई भी बकता है, हम उसको जवाब देंगे और आप हमको सवाल पूछेंगे. कोई स्टेटस रखो, कोई प्रतिष्ठा रखो. शरद पवारांनी काल मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरती पुन्हा बैठक घ्यावी, जरंगे भुजबळांना पवार साहेबांचं म्हणणं जे आहे अनुभवाचे बोल असतात, त्यांचा विचार करायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. एक शेवटचा प्रश्न असा आहे की केंद्रातलं सरकार जाऊन एक म्हणजे मंत्रिपदाचं काही अनेक मंत्री असे आहेत, जसं रावसाहेब दानवे आहेत, संदीपान भुमरे आहेत, त्याचबरोबर भारती पवार आहेत, कराड आहेत, यांचं मंत्रिपद जाऊन 1 महिना झाला आहे. मात्र त्यांना अजून सरकारी रुबाब कायम आहे. त्यांचं सिक्युरिटी त्यांना वाय दर्जाची दिली जाते. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना होतात. आधी 40 आमदारांना सिक्युरिटी, पुन्हा या खासदारांना सिक्युरिटी. आमदार खासदारांना कुठलेल्या Y+ दर्जाची सिक्युरिटी, काही लोकांना थेट. पण मी परवा एका ठिकाणी बघितलं, कुठून गेलेल्या आमदारांच्या मुलांनाही तेवढीच सिक्युरिटी आहे. मागे पुढे गाडी टाक 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 टाक. काय तमाशा चालला आहे. मी विद्यमान खासदार आहे 25 वर्षापासून. मी माझ्या पक्षाचा नेता आहे. माझ्याकडे एकही पोलीस नाही. तर असे आमचे अनेक सहकारी आहेत, त्यांच्याकडे कोणती सुरक्षा नाही. पण आम्ही मर्दासारखी फिरतो. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. आमच्या गाड्यांवरती हल्ले करण्याचे प्रयत्न करतात. पण हे बेईमान, या राज्याची सुरक्षा बेईमानांच्या संरक्षणासाठी, यांना संरक्षण म्हणजे या राज्यामध्ये अफजल खानाला संरक्षण, शाहिस्ते खानाला संरक्षण, अशी पद्धत चालू आहे इथे. पण आम्हाला चिंता नाही. पाहू आम्ही. शेवटचा मुद्दा तो, जे रवी राणा म्हणाले, त्यांचा एक जे रवी राणा म्हणाले तोच महेश शिंदे नावाचा एक दुसराही आमदार तेच हो, बोलले. म्हटले की स्क्रुटिनी ही करणार, त्यांची मानसिकता आम्हाला आहे. ही करणार. त्यांची मानसिकता आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही आमच्या गुलाम. हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची ही योजना आहे. जरी यांची भाषा असेल, ही भाषा असेल, तर लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्रात, महिलांचा अपमान, आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात. आम्ही 1500 रुपये देतो, तुम्ही आम्हाला मत द्या, ही गुलामीची भाषा आहे. थँक्यू. सर्व कामं थांबवण्यात आली आहे. सर्व कामं थांबवले. प्रसारक सेवा मध्यप्रदेश लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणतात काय 2-3 महिने झाले काय आहे ते त्या सत्य आहे. डीपीडीसीचे सर्व कामं थांबवण्यात आले लाडक्या बहिणी योजनेसाठी. फक्त तिकडे जो सर्व पैसा वळवला. निवडणुका आहेत, 2 महिने हे केलं जाईल. कारण त्यांना असं वाटतंय की लाडक्या बहिणी त्यांना भरभरून मतदान करतील. हे असं अजिबात नाही आहे. लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाही मतांची. मोदींच्या बहीण आणि तुमच्या कधी काळी तुमच्या पक्षाच्या असलेल्या खासदार भावना गवळी म्हणतात की राजकीय आकस ठेवून संजय राऊत हे त्यांचा भोंगा वाजवतात. मी त्यांना ओळखत नाही. मी बेईमानांना ओळखत नाही, उत्तर देत नाही. प्रसारक सेवा विधेयक स्थगित त्यांचे त्यांच्या मोदींच्या भगिनी ना त्या, मग तशाच बोलणार ते. तर लोकसभेत 400 पारचा नारा दिला होता. कालच्या महायुतीच्या बैठकीत त्यांनी 200 पारचा नारा दिला. 200 पार ना, नाही त्यांनी 300 पारचा दिला पाहिजे. आकडा चुकतोय त्यांचा. लोकसभेत मराठा फटका बसल्यामुळे फडणवीसांच्या जागी विनोद तावडेंना या सगळी जबाबदारी देण्याची सगळी काल स्वागत आहे. भाजपच्या बैठकीत सुरू. विनोद तावडे आमचे मित्र आहेत, जाणकार आहेत.
त्यांना राजकारण अधिक कळतं देशाचं आणि महाराष्ट्राचं, आणि त्यांच्यावरती अन्याय झाला होता 2019 साल, एवढंच मला माहिती. अजित पवारांना महायुतीत ठेवतील असं तुम्हाला वाटतं? कारण देवेंद्र फडणवीसांचं संघाच्या बैठकीत वक्तव्य आहे की अजित पवारांना सोबत घेऊन लोकसभेत फायदाच झाला नाही. असं आहे की जर नाही ठेवलं तर लोक त्यांचा पराभव करणारच आहे. बारामतीत त्यांचा पराभव होणार. हे सगळे बेईमान लोक आहेत, शिंदे गटाचे आणि पवार गटाचे, अजित पवार गटाचे. ते परत विधानसभेत तुम्हाला दिसणार नाही, त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. आम्ही लाडक्या बहिणींसाठी करतोय, मात्र सावत्र भावांचं पोट दुखतंय. आपल्याला सावत्र भाऊ म्हटले. कोण म्हटलं आहे? शिंदे 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 एकनाथ शिंदे. बघा, एकनाथ शिंदेना इतिहास माहीत नाही आणि तो भावनाशून्य माणूस आहे. लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांचे सहकारी काय बोलत आहेत ते आधी पहा. लाडक्या बहिणींवर कशा प्रकारे दबाव आणला जातो, मतं द्या. शिंद्यांच्या ठाण्यामध्ये शिवसेनेच्या अनेक बहिणींच्या घरावर आणि व्यवसायावरती बुलडोजर यासाठी फिरवण्यात आले की त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नाही, त्या त्यांच्या बहिणी नव्हत्या. ही क्रूर माणसं आहेत, ज्याने माननीय उद्धव ठाकरे इस्पितळात असताना, त्यांची प्रकृती अत्यंत बिघडलेली असताना गद्दारीचा कट रचला. यांच्याविषयी आम्ही काय बोलणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.